तुम्हाला माहिती आहे का, घरात भाजीला काही नसेल किंवा जेवणाची चव वाढवायची असेल तर फक्त 2 मिनिटात तयार होणारी ही मिरचीची भाजी नक्की बनवून पहा. त्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरची घेताना तिखटाला कमी घ्यायची. मिरची मधून चिरून घ्यायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने. सर्व मिरच्या याच पद्धतीने चिरायच्या. मिरची जर मोठी असेल तर एका मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे. सर्व मिरच्या चिरून घेतल्या की गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. 1 चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि सर्व लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. लसूण परतून घेतला की चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आणि 1-2 मिनिटं मिरच्या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, उकळी काढायची. उकळी आली की 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. एकसारखं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं सर्व पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची. तर इथे पहा, 6 ते 7 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर भाजी छान शिजवून घेतली. यातील सर्व पाणी आटले. परफेक्ट अशी ही मिरचीची भाजी तयार झाली आहे. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे भाजी तिखट लागत नाही आणि चवसुद्धा वाढते. यासोबत खाण्यासाठी मी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी बनवली होती. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा ही मिरचीची भाजी खाऊ शकता. आता गरमागरम भाकरीसोबत ही मिरचीची भाजी सर्व करायची. सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा. बस, तोंडाला पाणी सुटेल अशी मिरचीची भाजी तयार झाली आहे. भाकरीसोबत तर एकदम बेस्ट लागते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला का हे कमेंट करून सांगायला विसरू नका.